तर आयुर्वेदामध्ये आपण सर्वात महत्वाचं स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच म्हणजे व्याधी होऊ नये म्हणून आयुर्वेद आहे. तर आयुर्वेदाचे महत्वाचं म्हणजे आपला आहार आहार शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे, पौष्टिक पाहिजे. आज फास्ट फूडच्या जमान्यात आपलं नेमकं तेच होतंय. आपण बरेच माताजी येतात आणि तक्रार करतात की आमची मुलं ही भाजी खात नाही, ती खात नाही. तर मी माता भगिनींना अशी एक आवाहन करेल की तुम्ही त्यांना थालीपीठ, पराठे याच्यातून त्या भाज्या द्या आणि वेलीवर्गीय भाज्या जास्त खा. आपला भारत कृषी प्रधान देश आहे आणि आपण शेतकरी बांधव सगळेच, मी पण त्यात, आपण खूप समाधानी आहे, संतुष्ट आहे आणि खूप भाग्यवान आहे की आपल्याला सूर्याचा प्रकाश पाहायला मिळतो रोज आणि ह्या काळ्या मातीचं दर्शन होतं, गाईचं दर्शन होतं, गोमातेचं. तर आपण वेलीवर्गीय भाज्या जास्त खायला पाहिजे. दुधी भोपळा, दोडका, घोसळे, कारले, चक्की. आणि नेमकं हे खाण्यात नाहीये म्हणून कॅल्शियम कमी होतंय, विटॅमिन्स कमी होत आहेत. आणि गुळ, गावरान गुळ, सेंद्रिय गुळ खाल्ला पाहिजे. तिळाचे, राजगिऱ्याचे लाडू, खजूर, मातांचं जास्त कॅल्शियम कमी असतं. जवसाची चटणी खा, कारळाची चटणी खा, बडीशेप. आणि ज्यांना अल्कोहोल ॲडिक्शन आहे, बऱ्याच माता भगिनी येतात, त्या म्हणतात आमच्या मिस्टरांना थोडंसं सवय. तर मी असं सांगेल, तुम्ही त्यांना आल्याची एक सुपारी करून द्या. आलं घ्या, किसा, थोडंसं लिंबू पिळा, त्याच्यावर सैंधव मीठ टाका, थोडंसं उन्हामध्ये ठेवा आणि ती एकदा आल्याची हे तयार झाली सुपारी त्यांच्या बरोबर द्या. त्यांना म्हणा जेव्हा जेव्हा तल्ल पिन तेव्हा घ्यायची, नाही तर तशी पण चघळायची. आल्यामध्ये सल्फर भरपूर आहे. सल्फर ब्रेनला मिळालं का अल्कोहोल ॲडिक्शन कमी होतं. एक सकाळीच खूप छान ग्रंथ वाचला, त्याच्यामध्ये वेलदोड्याचं वर्णन दिलेलं आहे. वेलदोड्याचं पाणी जर उकळून पिलं तर ते मूत्रले म्हणजे लघवी लवकर होते. वय वाढल्यानंतर लघवी अडखळत होते, तर वेलदोडे चघळले तरी हा फायदा होतो. नंतर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, धान्य फांड म्हणतात आयुर्वेदात, धने, जिरे, खडीसाखर पावशेर घ्यायचे. थोडंसं एक ग्लास पाण्यात थोडंसं अर्धा एक चमचा भिजत घालायची खडीसाखर. ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर थोडीशी टाका आणि ते पाणी प्या. रात्री भिजत घातलं सकाळी प्या, सकाळी भिजत घातलं दुपारी प्या. 4-5 तासानंतर तो धान्य फांट तयार होतो. त्याच्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते, पचनशक्ती सुधारते. ज्यांचं उष्णतेमुळे रक्त वाढत नाही, ज्यांचं रक्त वाढतं, असे बरेच फायदे. कोथिंबीर आपल्याकडे भरपूर आहे, कोथिंबीरच्या वड्या करा, कोथिंबीरचा भरपूर वापर करा. रक्त पातळ व्हायची गोळी घ्यायची गरज नाही. कढीपत्ता, टोमॅटो याचा जास्तीत जास्त वापर करा. आणि मी तर म्हणन, आपलं आयुर्वेद, आपलं आरोग्य आपल्या किचन मध्येच आहे. तुमच्याकडे सगळं काही आहे, धने, जिरे, गावरान गाईचं तूप आहे, तेल आहे, हे युक्तियुक्त वापरा. मसाले जास्त वापरण्यापेक्षा, काळा मसाला करण्यापेक्षा ओला नारळ याचा वापर करा किंवा तिळाचा वापर करा. आणि मसाले जास्त भाजू नका. आपण काय करतो, खोबरं खूप भाजतो, मग त्याच्यात कॅल्शियम काही राहत नाही. या साध्या साध्या गोष्टी जर आपण केल्या, दुर्वा आहे, बेल आहे, आवळा आहे, याचा वापर करा. आता सण येतात, कडुलिंब पाण्यात उकळून त्यांनी जर आंघोळ केली तर त्वचेचे बरेचसे आजार कमी होतात. तुळशीचे रोज 4-5 पानं खाल्ले, पोटातून गेले तर त्यांनी पण जंत राहत नाही. आणि सर्वात महत्वाचं, कोविडच्या काळात आपण पाहिलं की खूप लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली होती. याच्यावर काय उपाय, तर तुम्ही घरगुती एक काढा करू शकता. त्यात तुळशीचे पानं, थोडीशी धण्याची पावडर, जिरा, थोडंसं आलं टाका, गवती चहा टाका आणि त्याच्या जोडीला ज्यांना शुगर नाही त्यांनी थोडासा गुळ टाका. चवीपुरता गुळ खायला हरकत नाही. उलट असं शुगरवर संशोधन आहे की तुम्ही थोडंसं जर शुगर पण ती नॅचरल जर गेली तर डायबिटीस वाढत नाही. डायबिटीस होण्याचे मुख्य कारण आहे, जेवणानंतर आपण घटघट पाणी पितो. जेवणानंतर 1 तांब्या पाणी पिण्याची बऱ्याच जणांची सवय असते. तर आयुर्वेदात असं म्हणलंय, भोजनांते विषमवारी. जेवणानंतर जर पाणी पिलं तर ते विषासामान्य. विष म्हणजे आम तयार होतो, पचनक्रिया बिघडते. अशा बऱ्याच काही गोष्टी आहे. आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहे, त्वचेला वृक्षता येते, सांधे दुखतायत, काही नाही, साधं खोबऱ्याचं तेल घ्या, तिळाचं तेल घ्या, फक्त हलक्या हाताने मालिश करा. आणि गाईचं शेणामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 खूप आहे. सांगण्याचं तात्पर्य, आपण गोधूप करू शकतो. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी, साधं कोरफडचा उपयोग आपण सौंदर्य प्रसाधनासाठी, त्याचा गर हा बरेच जण 2-2 चमचे खातात. त्याच्यामुळे पित्त पचनक्रिया चांगली राहते आणि स्किनचे प्रॉब्लेम होत नाही. सौंदर्य प्रसाधन वापरण्यापेक्षा हे छोट्या छोट्या गोष्टी वापरा. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येईल, पण वेळेअभावी मी आता तुमचं जास्त घेत नाही. आपलं कोलार भगवतीपूरला डॉक्टर विलायती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आहे, लोणी व कोलार. मिसेस पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे. योगायोगाने वडील आले, त्यांची बरीच सर्व्हिस तिथं झाली. आणि बरेच पेशंट असे येतात की ज्यांचा BP वाढलाय, थायरॉइड आहे, शुगर आहे, त्याच्यासाठी छोटे छोटे व्यायाम आहे, योगासन आहे, प्राणायाम आहे. तर मी ते तुम्हाला पर्सनली सांगेन. आणि मी काकांना अगोदरच म्हणलो होतो, जे येतील त्यांच्यासाठी आपली जास्तीत जास्त सेवा असणार आहे. तर तुम्ही क्लिनिकला पण या, निवांत नाडी परीक्षण करून मी तुमची प्रकृती तपासून तुम्हाला सांगेल की काय घरगुती उपाय करता येईल. आणि पंचकर्म शहरात फॅडी, पण खूप सारं करण्याची गरज नसते. साधं आपण ते जलोक आणलेलं आहे,
तुम्हाला फक्त एक जलोका म्हणून दाखवतो की धन्वंतरीच्या हातामध्ये जलोका हे दाखवलेलं आहे, जळू. तर तो दूषित रक्त पिपासू हा जळू. तर ते आपल्या शरीरातलं जे दूषित रक्त आहे, जिथं ठसठस फणफण सारखे वेदना आहे सांध्यांना, नंतर बेंड येतात किंवा त्वचेचे काही असे पिंपल्स येतात, खूप काळे डाग आहेत, ते जातच नाही, अशा ठिकाणी व्हेरिकोज व्हेन्स मध्ये बऱ्याच ठिकाणी या जळूंचा आपण युक्तियुक्त उपयोग करतो. तरी दूषित रक्त शरीरातून काढून टाकतात. अशा आयुर्वेदात खूप काही गोष्टी आहेत. आयुर्वेदाची हेच गैरसमज आहे की आयुर्वेदाने हळूहळू गुण येतो. तर आपला व्याधी कसा आहे त्याच्यानुसार हे असतं. आपण ट्रीटमेंट कशी देतो, अवस्था कशी आहे, आपण पथ्य किती पाळतो. पथ्याचा पण एक खूप भाव आहे. काही नाही, सोप्या गोष्टी आहेत. मुगाची डाळ खा, हरभऱ्याची डाळ वाकली तर मुगाची डाळ खा. उपवासाला आपण जास्त साबुदाण्याची खिचडी खातो, तर मी म्हणून भगर खा, रव्याचं आपलं राजगिरा, शिंगाडा याचा वापर करा. फळं जास्तीत जास्त खा, ज्वारीची भाकरी खा आणि लवकरात लवकर जेवण करा. जेवणानंतर शतपावली करा. असे खूप छान छान गोष्टी आहेत. जेवढं फॉलो करू आपण तेवढं चांगलं आहे. इथं जवळच ओम शांतीचं पण सेंटर आहे. तर आज प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मन शांत राहिलं पाहिजे, मन स्थिर राहायला पाहिजे, मन एकाग्र राहायला पाहिजे. बरेच मुलं आहे ते पण विचारत होते, मुलं चंचल असतात तर त्यांच्यासाठी राजयोग मेडिटेशनचा जर आपण अभ्यास केला, आपण भक्ती करतोच, आपण सगळेच महादेवाचे शिवाचे भक्त आहेत. नंदीकेश्वर नाव सुद्धा खूप छान दिलंय. नंदी म्हणजे ब्रह्मा बाबांचं नाव आहे. ब्रह्मा विष्णू महेश जे म्हणतो. आणि ब्रह्मा बाबांनी ज्या शिवबाबांना फॉलो केलं महादेवाला, त्यांचं एक गायन आहे पहा. म्हणजे आपल्या वातावरणात या कोलारच्या पवित्र भूमीत 3.5 शक्तीपीठ तर आहेतच, त्याच्यात आता हे नंदिकेश्वरचा परिसर, हे मंगलमय वातावरण, आणि त्याच्यात आपण जी तपस्या करणार आहे त्याच्यामुळे आपले हे आता महाराजांनी जे सांगितलं का, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे षड्रिपू सुद्धा निघून जाणार आहे. शरीराचे रोग तर जाणारच आहे, पण मनाचे सुद्धा रोग जाणार आहे. आणि लवकरच सतयुग येणार आहे. म्हणजे काय, हे पुन्हा सृष्टी सुजलाम सुफलाम होणार आहे. आपण जे म्हणतो ना, भारत सोने की चिडिया होती किंवा रामराज्य होतं, ते पुन्हा येणार आहे. कारण ही सृष्टीचं चक्र दर 5,000 वर्षांनी असंच फिरत राहतं. असंच आपण परत भेटणार आहे, पुन्हा पुन्हा भेटत राहणार आहे. तर हे सगळं दिव्य ज्ञान पण त्या कोर्स मध्ये आहे. आणि तो कोर्स पण विनामूल्य आपण करू शकतो. राजयोग मेडिटेशनचा पण कोर्स. आणि आयुर्वेद पंचकर्मात एक महत्वाचं फक्त सांगतो, ज्यांना स्ट्रेस ताणतणाव आहे त्यांच्यासाठी एक शिरोधारा केली जाते. जसं महादेवाच्या पिंडीवर याचा पाण्याचा जसा आपण अभिषेक करतो, तसं औषधी तेलाची धारा सोडली जाते मस्तकावर. ह्या 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र, स्तपनी मर्म किंवा त्याला आत्म्याचं स्थान म्हणतात. त्याच्यावर ते शिरोधारा म्हणजे ब्राह्मी तेल किंवा युक्तयुक्त ज्या औषधांच्या तेलाच्या धारा सोडतो, त्यांनी पण फायदा होतो. त्वचेच्या विकारात आपण तक्रधारा सोडतो, म्हणजे औषध टाकाची धार सोडतो. असे वेगवेगळे उपक्रम आहेत. रक्तमोक्षण एक असा विधी आहे, समजा ज्यांचं मायग्रेन आहे, म्हणजे समजा उजवी बाजू दुखते, ठसठस फणफण होणारे वेदना नाही, तर आम्ही बऱ्याचदा पाहतो राईट क्युबायटल व्हेन, म्हणजे ह्या ठिकाणच्या शिरेतून जर रक्त काढलं तर एक 5 मिनिटांनी त्या वेदना कमी झालेल्या असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आयुर्वेदाने हळूहळूच गुण येतो असं काही नाही, इन्स्टंट काही पंचकर्मातल्या प्रोसेस आहेत. तर आणि आणखी एक महत्वाचं एक गोष्ट आहे की लोकांना वाटतं आयुर्वेद खूप महागडे आहे. असं काही नाही. जे भस्म औषधे असतात ते फक्त महाग असतात, बाकीचं आयुर्वेदिक तर तसं स्वस्त आहे. आणि ह्या छोट्या छोट्या ट्रीटमेंटला खूप खर्च पण नसतो. बाकीचं आता महिलांचं आरोग्य झालं, वार्धक्यांचं झालं, बऱ्याच जणांची जॉईंट पेन आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगेल वेदना कशा स्वरूपाच्या आहेत ते एकदा बघा. जर झीज असेल तर ठणक असतो, ठणकेला वात म्हणतात, वाताला वेदना म्हणतात, आणि वेदनेसाठी तेल हे औषध आहे. आणि यांच्या ठसठस फणफण होणाऱ्या वेदना आहेत तिथं आम साचलेला आहे. आम्हाला पाचन चिकित्सा सांगितलेली, म्हणजे थोडंसं लंघन करा, आहारात बदल करा, थोडस लेपाचा वापर करा. आपण बजरंग लेप ऐकलेला आहे, तर आम्ही पण आयुर्वेदात आंबे हळद रक्तरवायडा हे शब्द आपण ऐकलेले, तर त्यांचा एकत्रित लेप देतो, तर त्या लेपाने पण वेदना कमी होतात. दुसरी अजून एक सोपी गोष्ट सांगतो, तुम्हाला वेदना नाही कळल्या तरी चालेल. निर्गुंडीचा पाला माहिती आपल्याला, एरंडाचा पाला माहिती, ह्या पाला एकत्र करून तो जर बांधला तर वेदना 100% कमी होताना दिसतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फक्त त्या वैद्यांच्या सल्ल्याने करा, आम्हाला सांगून करा. कुठेही घ्या ट्रीटमेंट किंवा कुणालाही सांगा, पण सांगून करा. आणि काही काही बसल्या बसल्या गोष्टी करता येतील. बऱ्याच माता भगिनींना किंवा ज्येष्ठांना पण धडधड होते, तर ही हृदय मुद्रा आहे. पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचं, हे 2 बोटे असे, याचा आकार पण हृदयासारखा होतो, म्हणून याला हृदय मुद्रा म्हटलेलं आहे. तर असं जर बसलं, खोल श्वास घेतले, शांत जर बसलं, तर याचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि हृदयाची धडधड कमी होते, ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते. नंतर प्राणायाम आपण पाहतो, रामदेव बाबा जे प्राणायाम करतात, कपालभाती, अनुलोम विलोम, ते पण योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा. त्यातला सगळ्यात सोपा प्राणायाम म्हणजे दीर्घ श्वसन, श्वास घेणं सोडणं. याला काही मेहनत आहे का हो? याला काही कष्ट आहे का? आणि याला काही पैसा लागणार आहे का? नाही. आपल्याला मिळणारा ऑक्सिजन हा फुकट आहे, आणि ऑक्सिजन
हे आपल्या पेशीमध्ये ऑक्सिजन लागतो. आपल्या ऑक्सिजन नाही मिळाला का संपलं. एखाद्या वनस्पतीला जर ऑक्सिजन नाही मिळाला ती डेड होते. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे अमृत वेळेला नुसता O2 नाही मिळत आपल्याला, ऑक्सिजन नाही मिळत, O3 मिळतो. म्हणजे ऑक्सिजन 3 टाइम्स मिळतो. म्हणून पहाटेच्या वातावरणाचं ऊर्जा जास्त असते, वातावरण एकदम शांत असतं. अशा प्रसन्न वातावरणात आपण दीर्घ श्वसन जर घेतलं, सोडलं, थोडस प्राणायाम ध्यान धारणा केली. आताच ते काका सांगते मी रोज सकाळी हे करतो म्हणजे व्यायाम. तर ह्या जर गोष्टी केल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल. तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुळशीला पाणी देणं हा पण तोच प्रघात होता. वडाला प्रदक्षिणा घालणं, हे सगळं, वड सुद्धा बलाचं प्रतीक आहे. पिंपळाचं सुद्धा हार्ट शेप आकार आहे. त्याचा जर काढा करून पिलं तर ते हृदयासाठी चांगले. आणि आपल्या ग्रामीण भागातच फक्त गुळवेल पाहायला मिळते, जो रिच सोर्स आहे कॅल्शियमचा. आणि गुळवेलला विषग्न म्हणलेलं आहे, म्हणजे विषनाशक आहे गुळवेल. फक्त तो कडुलिंबाच्या झाडावरचा पाहिजे किंवा गुळवेलच पाहिजे. मागे एक घटना झाली होती, तुम्ही पण ऐकून असाल, गुळवेलचा खूप अपप्रचार झाला. तर गुळवेल अमृत औषधी आहे, गुळवेल तशी नाही, ती कदाचित दुसरी वनस्पती असणारी, त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी करून स्वस्थ राहू शकतो. आणि स्वस्थ राहण्यासाठीच आयुर्वेद आहे. आजारी पडल्यानंतर पेन किलर घेणं, स्टेरॉइड घेणं हे काही आयुष्य नाही आपलं. हे आपल्याला आयुष्य तसं घालवायचं नाही गोळ्या औषधं घेऊन. ठीक आहे, जे गरजेचं आहे ते मेडिसिन घ्या, पण त्याच्याबरोबर आपले पथ्य आहार योजना या जर गोष्टी केल्या तर आपण निश्चित स्वस्थ होऊ. तर तुमचाही खूप वेळ घेत नाही, जेवणाची वेळ झालेली आहे. पुन्हा कधी संधी मिळाली तर आपण थोडस प्रात्यक्षिक रूप घेऊ. एक शालाका पण आणली होती, तुम्हाला एक फक्त दाखवतो. बरेचदा असं भीती वाटते म्हणजे काही गोष्टींची की आयुर्वेदात असं शेक दिलेला असतो का. तर ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी आपण ही सुवर्ण शालाका आहे, म्हणजे शुद्ध सुवर्ण धातूपासून बनवलेली शालाका आहे. जर समजा कोणाचं कंबर दुखतंय, सांधे दुखतंय, तर त्या ठिकाणी आपण या पद्धतीने शेक देतो. म्हणजे या ठिकाणी मेणबत्तीचा वापर करून इथं उष्णता देतो आणि ज्या ठिकाणी आपल्या वेदना आहेत तिथे याचा शेक दिला जातो. पहा किती सोपी पद्धत आहे. म्हणजे आपले ऋषी मुनी सुद्धा किती हुशार होते. आणि हे भारतातले ऋषी मुनी सगळे, आपण सर्जरी म्हणतो ना, सुश्रुताचार्य सुद्धा भारतात येऊन गेले. म्हणजे आपलं भारतीय वैद्यकशास्त्र, अध्यात्मशास्त्र आजही तितकंच प्रगत आहे, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि माझी हीच तळमळ होती, कदाचित ती काकांनी, सैजाकांनी, तुम्ही सर्वांनी ती ओळखली आणि तुमच्यापर्यंत येण्याची मला संधी मिळाली. तर हे शेक दिल्यानंतर सुवर्ण विषनाशक आहे आणि बल्य गुणात्मक आहे, त्याच्यामुळे वाताच्या वेदना कमी होतात. हे मी प्रॅक्टिकल मध्ये अनुभवतो आणि लगेच कमी होतात. म्हणजे गोळी घेण्यापेक्षा पण इन्स्टंट आहे. आणि याचे काही साईड इफेक्ट आहे का, काहीच नाही. म्हणजे नंतर आपण सोनं उगाळून ते लहान मुलांना द्यायचं. आता आयुर्वेदात सुवर्ण प्राशन एक विधी, तर त्याच्यात आपण सुवर्ण भस्म, काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती हे वापरून ते चाटण देतो. तर त्याचं पण महत्व आहे. पुष्य नक्षत्राचं, व्यवस्थानांचं महत्व आहे. बरेच जण असा प्रश्न विचारतात, डॉक्टर मग नेमकं काय खायचं, बरेच पत्ते. काही नाही, पूर्वी आपण सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायचो, ती ठीक होती, कधीतरीच खात होतो. आपण रोजच तेलकट आणि रोजच मसाल्याचं, रोजच तर्रीचं खात असेल, रोजच बाहेरचं खात असेल, रोजच बेकरीचे आयटम खात असेल तर ते त्रासदायक आहे. खरं तर चहा तर विष आहेच, पण चहापेक्षा जास्त विष चहा बिस्किट खाणं आहे. आज मी सकाळी ते एक रेफरन्स बघितला, कारण ते बिस्किटामध्ये जे क्षार आहे, मीठ वापरलेलं आहे काही काही याच्यात, तर त्याच्यामुळे विरुद्ध अन्नाची क्रिया होते. पूर्वी शिकरण खायचो आपण, ते चुकीचं होतं. आता आमच्या लक्षात आलं, आम्ही पण लहान होतो, आजीबाई आम्हाला द्यायच्या, पण आता माहित झालं की ते चुकीचं होतं. कारण दूध आणि केळीचा संयोग झाला की ते विरुद्ध अन्न बनतं. दूध आणि पालेभाज्या एकत्र आल्या का ते विष बनतं. हे विष शरीरात साचून राहतं. आणि एक खूप छान श्लोक आहे, मी नेहमी सांगत असतो, अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनांते विषम वारी भोजनेचे अमृतम. म्हणजे बघा या श्लोकाचा अर्थ काय, तर जेवणानंतर लगेच जर पाणी पिलं तर ते विषासमान. कारण आपण चूल पेटवली, अग्नी चालू आहे, आणि त्या अग्नीत जर पाणी टाकलं ती चूल विझणार आहे. तीच क्रिया आपल्या पोटामध्ये होते. आपल्याला छान अग्नी मिळालेला आहे, पचनक्रिया चालू झाली नाही, आपण काय करतोय, पाणी टाकतोय, ती चूल विझवतोय, तर काही उपयोग नाही. त्याच्यामुळे विष बनतं. ते विष, वाघभटाचार्य असं म्हणतात की असा कोणता आजार होणार नाही, कोणताही आजार होऊ शकतो. कारण विष तयार झालं शरीरात तर वाताचे 80 आजार होतील, पित्ताचे 40 आजार होतील, कफाचे 20 आजार, असे कुल मिला के 120 आजार होंगे. वाघभटजी म्हणतात. राजीव दीक्षितांनी याच्यावर खूप अभ्यास केला होता. ते स्वदेशीवर खूप बोलायचे, शेतकऱ्यांवर बोलायचे, गावरान गाईवर बोलायचे. तुम्हाला विशेष वाटण, गावरान गाईवर ते म्हणायचे गावरान गाईचं दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स हे पर्यायच नाहीये. सगळ्यात महत्वाचं गावरान गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण हे मेन प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट तर आपल्याला दूध तूप हे मिळतं, हे बाय प्रोडक्ट आहे म्हणायचे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का की मेन ते गोमूत्र इतकं सायंटिफिक आहे
त्यांनी एक रिसर्च केला होता. गावरान गाईला लेड खाऊ घातलं काही दिवस. लेड म्हणजे विष आहे. तर ते लेड खाऊ घातलं. गावरान गाईला इथं निळ्या रंगाचा बँड तयार झाला काही दिवसांनी, 1 महिन्यानी. आणि गावरान गाईच्या गोमूत्राचं अनालिसिस केलं तर त्याच्यात कुठेही लेड आढळलं नाही. म्हणजे त्या गावरान गाईने, आपल्या गोमातेने ते ते सगळं विष स्वतः हे केलं आणि आपल्याला गोमूत्र म्हणजे अमृत दिलं. आणि त्या गोमूत्राचं आज विदेशात सुद्धा इतके लोक तयार आहेत. आता हळदीचं तुम्ही ऐकलेलंय, अमेरिकात 3 वेळा पेटंट घ्यायला तयार आहे. जे हळद कितीतरी गुणकारी, आज आपला शेतकरी तर आपण विसरलोय. म्हणजे मी पण त्यात आपण विसरलोय. आपल्याला हे करावं लागणार आहे. हळद, कोरफड हे पुन्हा एकदा जास्तीत जास्त उत्पन्न करावं लागणार आहे. आवळा, आज सकाळीच एक आमच्या ब्रह्माकुमारी दिदी त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या रोज 1 आवळ्याचा रस पितो. पहा काय अवघड आहे का, रोज 1 आवळ्याचा रस. त्यांना सुरुवातीला थोडंसं पोट साफ झालं. त्या म्हणतात आता माझ्या जवळजवळ 80% वेदना कमी झाल्या, पित्त कमी झालं. किती सोप्या सोप्या गोष्टींनी आपण स्वस्थ राहू शकतो. हे फक्त आपल्याला करायचंय, ऐकून सोडून द्यायचं नाही. आजपासून मी म्हणून याच्यातल्या काही गोष्टी जरी आपण इम्प्लिमेंट केल्या ना, तरी आजच्या व्याख्यानाची खूप मोठी सेवा झाली असं मी म्हणन. आणि तुमचं खूप मोठं पुण्य मला भेटलं असं म्हणन. आता सध्या नॉर्मल प्रसूती आपण क्वचित ऐकतो. फॉरेन मध्ये आज जर स्त्रिया डिलिव्हर प्रेग्नन्सी जर राहिली तर तिथं फक्त नॅचरल कॅल्शियम देतात, फक्त नॅचरल कॅल्शियम. आणि तिथं नॉर्मल डिलिव्हरी घडून आणतात. आणि आज आपल्याकडे काय होतंय, आपणच इतकी औषधं घेतोय की त्या बाळाची एवढी अतिरिक्त वाढ होते की पुढं सीझर करावं लागतं. म्हणजे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि बऱ्याच महिला म्हणतात की आमचं काम म्हणजे खूप काम म्हणजे आमच्याकडून खूप काम होतं. अरे पण काम करताना आपलं लक्ष त्या कामाकडे असतं. एक डॉक्टर शारण पाणी ते नाही म्हणतात आपण उभं राहतो कसं, आपण बादली कशी उचलतो, ह्या पोस्चर्सवर पण आपलं अवलंबन आहे. समजा आपण एकदम खाली वाकलो तर मग आपल्या पाठीत मणक्यात गॅप असेल तर ते वेदना होणार आहे. पण तेच आपण गुडघ्यात वाकलो, सावकाश उचललं तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे. पाणी हे नेहमी बसूनच पिलं पाहिजे. पाण्याचे 5 महत्वाचे नियम आहेत, ते मी एक जाता जाता सांगतो. पाणी सावकाश प्यायचं, लाळ मिसळत प्यायचं, घोट घोट कर. पाणी घोट घोट कर ही पिणं आहे. म्हणजे असं म्हटलेलं आहे की पाणी चावून खायचंय आणि अन्न पिऊन गिळायचंय. इतकं आपण अन्न शांततेने चावून खाल्लं पाहिजे परमेश्वराच्या आठवणीत. आणि पाणी इतकं सावकाश पिलं पाहिजे. आपण कसं पितो एकदम घाटा तसं नाही. पाण्याचा दुसरा नियम, पाणी बसूनच प्यायचं, नाही तर वात होतो, अजीर्ण होतं. पाण्याचा तिसरा नियम आहे जेवणानंतर अर्ध्या पाऊण तासांनी आणि जशी तहान लागेल तसं. आणि चौथा नियम आहे बसून. आणि 5वा नियम आहे पाणी चार्ज करून प्यायचं. पाणी चार्ज म्हणजे कसं, कधी पण पाणी आलं ना, एखाद्याची मनस्थिती नाही, हे दे रे पाणी मला, त्यांनी आणलं वाईट घ्या असं दिलं तर त्याच्यामध्ये ते पाण्याची व्हायब्रेशन, त्याची जी मनस्थिती होती ती सुद्धा उतरते. पण मग आपण ते पाणी जर शांततेने थोड्या परमेश्वराची आठवण केली, आणि पाणी आणि अन्न हे खूप लवकर एनर्जी कॅप्चर करतात. म्हणून मातांची शक्ती खूप मोठी आहे. आणि तुमच्या हातात काय माहितीये का, खूप मोठी सत्ता आहे. आजही पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या एकदम टॉपला आहे. त्यांनी सुद्धा याचा खूप अभ्यास केलेला आहे. मातांकडेच का दिलं हे ज्ञान सगळं, किंवा मातांना किती, स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं की सगळ्यात मोठी गोष्ट काय, तर त्यांनी सांगितलं होतं की जी आई 9 महिने बाळाला सांभाळते ती आई किती श्रेष्ठ आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आईची महिमा एवढी केलेली. तर त्या पाण्याला थोडंसं चार्ज करा की त्या पाण्यामध्ये दिव्य शक्ती येते, माझे आजार बरे होत आहेत. आणि तुम्हाला सांगतो, खोटं वाटण तुम्हाला, तुम्ही 21 दिवस 21 डेज, 7 दिवस करा अगोदर, 14 दिवस करा, 21 दिवस फक्त एवढा सोपा प्रयोग करा की पाणी पिताना 1-2 मिनिटं शांत बसा. मनातल्या मनात परमेश्वराची, शिव महादेवाची, परमात्म्याची अशी दिव्य किरण घ्या आणि हे पाणी चार्ज होतंय, हे पाणी शक्तिशाली होतंय असा अनुभव करा. माझे जे पण आजारी, जे पण त्वचेचे असतील, सांध्यांच्या असतील, पोटाच्या असतील, मनाच्या असतील, झोपेच्या समस्या असतील, कोणत्या पण, आता प्रत्येकाला वेगळ्या समस्या आहे, अवस्थानुसार वेगळ्या समस्या आहे, तर त्या समस्या कमी होत आहेत आणि मी खूप शक्तिशाली होतोय, मी खूप स्वस्थ होतोय असा अनुभव करायचा. आणि मग पाणी प्या. आपण भोजन करताना कसं करतो, सुरुवातीला अगदी वदनी कवळ घेतात, सगळं म्हणतो, आणि जेवायला लागल्यावर टीव्ही चालू, मोबाईल चालू, काहीतरी गप्पा चालू, काहीतरी परचिंतन, कोणाचं तरी काहीतरी. मग ते आपण पहिला घास तर परमेश्वराला अर्पण केला असं समजू. तर पण पुढचे घास हे सगळे माया रावणच खाऊन गेली ना, कारण कोणाचं काय. तर हे टाळायचं, त्यासाठी शांत चित्ताने जेवायचं. आणि शक्यतो मांसाहार नकोच. बघा, आपण थोडंसं शिळं अन्न सुद्धा खात नाही. खातो का? लगेच विचारतो सकाळची भाजी का, नको, ताजं काय. मग ते मेलेल्या प्राण्याचं मांस
फ्रीजमध्ये ठेवलेलं, कधी ठेवलं, कसं, आणि त्या प्राण्याची मारताना अवस्था कशी होती, ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यात समावेश असतो. तर जेवणाचं नाव काढलेलं आहे, भूक पण लागलेली, शुद्ध सात्विक आहार जेवढा असेल तेवढा चांगला, आणि व्यसन नको कोणतं. तंबाखू, गुटखा हे सगळे व्यसनी, ह्या व्यसनातून पण आपल्याला आजच्या चांगल्या मुहूर्तावर कोणाला असेल छोटं मोठं शरीराचं मनाचं तर ते व्यसन इथं सोडून द्यायचंय आणि एकदम मुक्त व्हायचंय. तुमचा खूप वेळ घातला, तुम्ही खूप छान संधी दिली, तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.